स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर अजित केंभावी सर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना संबोधित करीत आहेत. म्हणून मंचावरील लोक खाली आपणा सर्वांसोबत सामील होत आहेत. हा त्यांचा मोठेपणा आपण मोठ्या मनाने स्वीकारावा आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. माननीय डॉक्टर अजित केंभावी सर. शिक्षक आहात, विद्यार्थी आहात, तर तुमच्या सगळ्यांसमोर भाषण करायला मला फार बरं वाटतंय. तर मी भाषण कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्यावरती करणार आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे फारसं तुमच्या लक्षात येणार नाही, पण मी म्हटलं की AI, तर मग तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही दिवस रात्र फक्त हल्ली AI बद्दल ऐकताय. आणि इथं जे लोक आहेत सगळे, त्यांचं ॲव्हरेज वय किती असावं? साधारण 16-17. कारण आमच्यासारखे लोक एकदा हात म्हणजे अगदीच कमी आहेत. तुम्ही सगळे यंग लोक आहात आणि तुमचं पूर्ण जीवन म्हणजे पुढचे 70-80 वर्ष ते AIने व्यापलं जाणार आहे. आणि मग त्याच्यामुळे काय की सगळं, पण AI तुमच्यावरती डॉमिनेशन करणार का तुम्ही AIवरती डॉमिनेट करणार, हे सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही AI वापरणार, पण AI तुम्ही बनवणार पण. आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला आता त्या AI विषयी थोडी माहिती देणार आहे. तर आता तुम्ही सर्वांनी थोडे शांत राहावं, कारण मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही बोलायला लागलात तर मला ऐकू येत नाही तुमची उत्तरं काय असणार. तर प्लीज थोडेसे शांत राहा 2 मिनटं. तर मी तुम्हाला आधी एक वैयक्तिक प्रश्न विचारतो. मग तुम्ही राग मानू नका, पण फक्त मला हो की नाही सांगा. तुमच्यात किती लोकांना बुद्धी आहे? अप्पा देशपांडे म्हणतात नाही, म्हणजे त्यांना नाही का तुम्हाला नाही, हे मला समजलं नाही. राईट. तर आता जर तुम्हाला आणि तुमचे शिक्षक तुम्हाला बऱ्याच वेळा म्हणत असतील की तुम्हाला काहीच बुद्धी नाही, पण मी जेव्हा तुमचे चेहरे बघतो आणि तुम्ही कसं विनोदाला हसता, कोणी कंटाळवाणं बोललं की तुम्ही बोलायला लागता, त्याच्यावरून समजते की बुद्धी बरीच आहे. पण आता तुम्हाला कितीही बुद्धी असली, ती बुद्धी वापरून तुम्हाला सगळं कामं करता येत नाही. त्याच्यामुळे आपण कृत्रिम बुद्धिमत्ता बनवलेली आहे. तर ती कशी काय हे आपण आधी बघू. आता बुद्धिमत्ता म्हणजे काय ते आपण विचार करतो. आणि तर आता तिथं तुम्ही बघा, एका व्यक्तीचं चित्र आहे आणि त्या व्यक्तीच्या इथं डोक्यात काय दाखवलं आहे? आकाशगंगा. असं नाही की प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात आकाशगंगा असते. तर कारण मी खगोलशास्त्रज्ञ आहे, मी बऱ्याच वेळा आकाशगंगांवरती विचार करतो म्हणून ते दाखवलं आहे. पण आता ही बुद्धिमत्ता कशामुळे येते आपल्याकडे? तर आपला मेंदू. आपल्या प्रत्येकामध्ये एक मोठा मेंदू असतो आणि त्याच्यामध्ये मेंदूमध्ये अत्यंत असं कॉम्प्लेक्स असं स्ट्रक्चर आहे. आणि त्या स्ट्रक्चरला बेसिक काय आहे की ज्याला आपण एक न्यूरॉन म्हणतो. आणि आपल्या ह्याच्यामध्ये किती न्यूरॉन आहेत? म्हणजे साधारण 10⁻11 इतके न्यूरॉन आहेत. आणि त्या म्हणजे एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये इतके न्यूरॉन आहेत की संबंध आपल्या अवकाशात जितक्या आकाशगंगा आहेत त्याच्यापेक्षा जास्त न्यूरॉन आपल्या डोक्यात. तर आता ह्या न्यूरॉनला काय होतं की तिथं बघा तुम्हाला दिसतंय की आता मेंदूमध्ये नेहमी सिग्नल चालू असतात. ते एका न्यूरॉनमध्ये दुसऱ्या न्यूरॉनमध्ये सिग्नल चालू असतात. तुम्ही झोपलेलं असतं तेव्हा पण हे चालू असतं, तुम्ही जागे असता तेव्हा पण चालू असतं. तर झोपलेलं असताना का आम्ही कसं सांगतो की तुम्हाला चालू आहे? कारण तुम्हाला नेहमी स्वप्न पडत असतं आणि जर का ती स्वप्न नाही पडली तर सकाळी उठून तुम्हाला वाटतं की आपल्याला झोप पूर्ण झालेली नाही. आणि मेंदू म्हणजे अत्यंत कॉम्प्लेक्स असं एक ऑर्गन. आता पण आपल्याला काय करायचं आहे की हे जे अतिशय कॉम्प्लेक्स ऑर्गन आहे तर ते आपल्याला रिप्लेस करून कृत्रिम बुद्धिमत्ताची निर्मिती करायची आहे आणि ते आपल्या चांगल्यासाठी वापरायची. ते कसं होतं हे मी तुम्हाला आता थोडंसं सांगणार आहे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये. तर आता अशी बुद्धिमत्ता वापरून आपण काय करू शकतो की समजा आपण एअरपोर्टवरती गेलो तर तिथं डिजी यात्रा म्हणून. तर डिजी यात्रा नसतं तर काय होतं की आपल्याला फार कंटाळवाणा लोकांना डॉक्युमेंट दाखवतात. पण डिजी यात्रा असली तर आपला चेहरा ओळखून लगेच तुम्हाला आत सोडलं. आणि मग ह्याच्यासाठी काय करावं लागतं की तिथं बघा की डिजी यात्रा
फेशियल रेकग्निशन म्हणतो किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. आता आपल्याला इथं आपण ड्राईव्ह करतो पण तुम्हाला माहिती आहे की रस्त्यावरती किती प्रॉब्लेम असतात काही ड्राईव्ह करताना. पण समजा तर आपल्याला ड्रायव्हर लागले नाही, आता आपण उबर बोलवतो. असं होऊ शकतं आता सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वगैरे चाललेलं आहे की तुम्ही उबरसाठी गाडी बोलवली, टॅक्सी बोलवली, ती येते पण त्या ड्रायव्हर नसतो आणि मग तुम्ही त्यात बसून तुम्ही त्याला सांगू शकता की चला मला नांदेडमध्ये गुरुद्वाराला घेऊन चल, तर गाडी बरोबर त्या गुरुद्वाराकडे जाते. पण त्या सगळीकडे का नाही आहे टॅक्सी? ते दोन कारणांसाठी. एक कारण म्हणजे काय की हे जे टेक्नॉलॉजी आहे ती अजून पूर्णपणे प्रगत नाही. त्याच्यात समजा तुम्ही गुरुद्वाराला जायच्या आधी रेल्वे स्टेशनला गेला तर काही प्रॉब्लेम नाही, पण समजा तुम्ही ॲक्सिडेंट केला तर मग काय? हा एक. आणि दुसरं म्हणजे समजा आपण 3 महिने 6 महिन्यात सगळे टॅक्सी ड्रायव्हर काढून टाकू, मग आपण तिथं फक्त कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ती टॅक्सी चालवली, मग ते ड्रायव्हर काय करणार? मग म्हणजे त्यांचं काय, त्याची इन्कमचं काय होईल, त्यांचे बायको मुलं काय करणार? हे सगळे अत्यंत मोठे प्रश्न आहेत. म्हणजे एक म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि दुसरं त्या टेक्नॉलॉजीचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, तिथल्या सगळ्यांपर्यंत पोचणार आहेत कॉन्सिक्वेन्सेस की फक्त थोडे लोक जास्त श्रीमंत होणार आहेत आणि बाकी सगळे उपाशी पडणार आहेत. आता हे याचं उत्तर मी प्रश्न तुम्हाला विचारू शकतो पण उत्तर अजून अवेलेबल नाही आहे. तर आता हे जे सगळं मी दाखवलं तुम्हाला ते साधारण 5 वर्ष जुनं आहे. पण आता इथं नवीन तऱ्हेचे टेक्निक्स आलेले आहेत की जे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गॅन नेटवर्क. आता गॅन म्हणजे तुम्हाला ज्ञानबद्दल आम्हाला काही ज्ञान नाही आहे. हे काय आहे तर मी म्हटलं तुम्हाला की चॅट GPT. आता चॅट GPT बघितल्याबरोबर म्हटल्याबरोबर तुम्हाला समजतं की हा काहीतरी आहे. कारण आता शिक्षक लोकांची काय कंप्लेंट असते की काही त्यांनी प्रश्न विचारले की तुम्ही चॅट GPTला उत्तर वापरून ते लगेच सांगू शकता. तर त्याच्यामुळे लहान मुलांना तुमच्यासारख्या चॅट GPTबद्दल बरीच माहिती आहे, पण चॅट GPTच्या मागे जनरेटिव्ह AI, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, लार्ज मल्टीमॉडल मॉडेल्स वगैरे अत्यंत ॲडव्हान्स त्याचे टेक्नॉलॉजीज आहेत. आणि ह्या टेक्नॉलॉजी किती जुन्या आहेत? 100 वर्ष 150 वर्ष जुन्या नाही आहेत. ते गेल्या 1-2 वर्षामध्ये त्याच्यामध्ये प्रगती झालेली आहे. आणि ती प्रगती कोणी केलेली आहे मी तर आता तुम्हाला सांगेन की मेनली तुमच्यासारख्या यंग लोकांनी. तर आता AIचा प्रभाव आणि उपयोग म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनावरती AIचा किती प्रभाव आहे, काय उपयोग पडू शकतो. तर जर का तुम्ही बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा इन्फ्लुएन्स येतो. आता कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर, कम्युनिकेशन पर्पजेस, सुविधा, शिक्षण, एज्युकेशन ही एक अत्यंत सुंदर आणि अत्यंत मोठी अशी संस्था आहे. पण अशा संस्थेला AIचा फार उपयोग होऊ शकतो. मग दैनंदिन जेवण, रोजच्या रोज आपल्याला काही ना काही गोष्टीसाठी यायचं होतं. मनोरंजन, एंटरटेनमेंट, जेव्हा तुम्ही नेटफ्लिक्समध्ये जाता की अमेझॉनमध्ये जाता आणि ते ऑन करता लगेच तर तुम्हाला सांगते की तुम्हाला हा सिनेमा बघायचा आहे का आज. तर का तर त्यांनी तर तुम्ही पूर्वी कोणते सिनेमे बघितलेत, आज कोणता दिवस आहे, तुमच्या घरच्या तुमच्या भावानी किंवा बहिणींनी कोणते बघितलेत, ह्याचा सगळा उपयोग करून इट विल रेकमेंड सम मूवीज टू यू. म्हणजे नेहमी त्या असं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यसेवा. तर आता आपण इथं हॉस्पिटलला जातो, काही झालं की नांदेडमध्ये किंवा पुण्यामध्ये, पण जर का तुम्ही लहान गावात असला तर तिथं हॉस्पिटलचं आपल्याला म्हणजे तिथं नसतात. हॉस्पिटल असले तरी त्याच्यामध्ये ज्ञानी डॉक्टर नसतात आणि तिथं मेडिकल पर्सनल असतात निरनिराळे. तुम्ही त्यांच्याकडे जाता आणि त्यांना सांगता की तुम्हाला काय झालं आहे आणि त्याच्यावरून ते प्रायमरी हेल्थ केअर ज्याला म्हणतात ते तुम्हाला देऊ शकतात. पण आता समजा त्यांना AIची मदत झाली तर मग ते काय करतील की तुम्ही जे तुमचे कंप्लेंट्स आहेत ते त्या जर का AIमध्ये घातलं तर मग पूर्णपणे त्याच्याबद्दल विचार करून ते तुम्हाला रेकमेंड करू शकतात की तुम्हाला असं झालं असावं. त्याचा अर्थ असा नाही की ते डॉक्टर्सना रिप्लेस करतात, पण ज्या गावात डॉक्टर्स नाहीच आहेत मग तिथं त्यांचा फार उपयोग होऊ शकतो. कारण त्यांचं जे डायग्नोसिस होतं मग ते तुम्ही लगेच ईमेल करू शकता डॉक्टरला शहरामधील आणि मग ते तुमचं निदान करू शकतात. म्हणजे असं जे ज्यांना
सगळ्यात कमी प्रिव्हिलेजेस आहेत, जे सगळ्यात दूर आहेत, ज्यांच्याकडे पैसे फार कमी नाही आहेत, अशा लोकांना AI ची अतिशय मदत होऊ शकते. हे आपण पूर्णपणे समजून घ्यावं. आणि आता मी तुम्हाला विचारलं AI कसं वापरायचं. तर आता सगळ्यांकडे बऱ्याच लोकांकडे लॅपटॉप असतात, मोठे मोठे कम्प्युटर असतात, हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग इंजिन्स असतात, पण त्याचं प्रत्येकाला ते मिळू शकत नाहीत, ॲक्सेस नसतो. मग कसा वापरायचा. तर सगळ्यात सुंदर म्हणजे तिथे जे तुम्ही बघताय एक सेलफोन. आता तुमच्या प्रत्येकाच्या खिशात एक सेलफोन असू शकतो आणि त्या सेलफोनवरती तुम्ही ChatGPT इन्स्टॉल करू शकता आणि गुगल इन्स्टॉल करू शकता आणि ते वापरून AIच्या अनेक सुविधा तुम्हाला उपलब्ध होतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की फक्त प्रिव्हिलेज लोकांसाठी नाही आहे, ते रोजच्या रोज जीवनामध्ये पण त्याचा उपयोग होऊ शकतो. आता इथं मी खगोलशास्त्रज्ञ आहे, तर आता मला असा डेटा वापरावा लागतो. म्हणजे आता तिथं डावीकडे तुम्ही एक आकाशगंगा बघता, आकाशगंगाची प्रतिमा आहे आणि त्याच्या बाजूला जे आहे ते हबल दुर्बीण जी अवकाशात आहे ती वापरून आकाशातल्या अत्यंत छोट्या अशा एका आकाराचा प्रतिमा बनवलेली आहे. आणि तिथं मी तुम्हाला विचारलं की तिथं तुम्हाला किती आकाशगंगा दिसतात. तुम्ही म्हणाल तिथं मला 100 दिसत आहेत, 50 दिसत आहेत, पण आता तिथं ॲक्च्युअली 8,000 आहेत. आणि ह्याच्यावरती कसं संशोधन करायचं. किंवा खाली तुम्ही बघा तिथं पल्सार, तुम्हाला असे ते पल्साचं म्हणजे पिरियॉडिसिटी दिसते आहे तिथं. अशा सगळ्या ॲस्ट्रॉनॉमिकल डेटा वापरून त्याच्यासाठी आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फार उपयोग होतो. तर आता मी तुम्हाला आपलं भारतातल्या काही फॅसिलिटीज दाखवतो की जिथं असं सगळा उपयोग होऊ शकतो. एक म्हणजे GMRT, जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. तुमच्यापैकी काही लोकांनी ते बघितले असेल, कारण ते कुठे आहे, नारायणगावजवळ, पुण्याजवळ. आणि तिथं तुम्हाला दिसत आहेत 4 त्याचे अँटिना. प्रत्येक अँटिना साधारण या मांडवाच्या अर्ध्यावरी मोठी आहे आणि अशा 30 अँटिना आहेत आणि त्याच्यात गोल फिरून आकाशात कुठेही ते वेध घेऊ शकतात. त्याच्या खाली ॲस्ट्रोसॅट स्पेस ऑब्झर्वेटरी 2015 साली ते लॉन्च झालं होतं आणि लोकांना वाटलं की ते 5 शास्त्रज्ञांना वाटलं होतं की 4-5 वर्ष चालू राहील. ते अजून चालू आहे. आता पण 225 साली आहोत, 2025 साली. आदित्य म्हणजे ते सूर्याचं नाव आणि सूर्याचा वेध घेण्यासाठी इस्रोनी ती लॉन्च केलेली आहे. पण इथं बघा, इथं अत्यंत मोठे असे प्रकल्प. तर पहिला 30 मीटर टेलिस्कोप, शेवटचा जो आहे तो स्क्वेअर किलोमीटर आहे. ह्या दोन्ही प्रकल्पांमध्ये भारताची भागीदारी आहे, 10% भागीदारी आहे. पण मध्ये जे आहे लायगो इंडिया, त्याच्याविषयी तुम्ही ऐकलं असेल. लायगो इंडिया कुठे आहे तो प्रकल्प, तर इथं नांदेडजवळ हिंगोली आहे, हिंगोलीजवळ तो प्रकल्प आहे आणि आता त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे. अशा फक्त 2 आहेत लायगो जे अमेरिकेमध्ये आणि तिसरं आपल्या भारतामध्ये येतो आहे आणि तिथं भारताचं फार मोठं योगदान आहे. आणि तुमच्यापैकी जर का कोणी पुढे शास्त्रज्ञ झालं तर तुम्ही लायगो वापराल आणि लायगो वापरण्यासाठी तुम्हाला फार दूर जावं लागणार. ते फक्त तुमच्या 2 व्हीलरवरती बसून तिथपर्यंत पोचू शकता. जगामध्ये फार कमी लोकांना असा प्रिव्हिलेज असतो. तर आता आपण AI म्हणजे किती पद्धतीचे AI आहेत, काय काय आहेत हे बघू. AI जनरली डेटासाठी आपण AIचा वापर करतो आणि मग आता तिथं डेटा अनालाइज करायला इथं डेटा झालं आणि AI. पण AIचे प्रकार किती, तर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा मशीन लर्निंग. सगळ्यात जुना म्हणजे मशीन लर्निंग. ते कधीपासून झालं मी ते तुम्हाला दाखवतो. आणि मग मशीन लर्निंगचा एक भाग म्हणजे डीप लर्निंग. जेव्हा मशीन लर्निंगचं परफॉर्मन्स वाढत जातं, कॅपॅसिटी वाढत जाते, त्याला आपण डीप लर्निंग म्हणतो. आणि डीप लर्निंगच्या आत असे अनेक फॅसिलिटीज येतात. कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क्स, ट्रान्सफॉर्मर्स, डिफ्युजन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. आता नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे काय की तुम्ही AIशी बोलू शकता किंवा एक टेक्स्ट इनपुट करू शकता आणि मग ते समजून घेऊन ते तुम्हाला उत्तर देतं. म्हणजे काय, ही भाषा जी आहे त्याला भाषा समजावी लागते. तर मी काल काय झालं मी तुम्हाला सांगतो की माझी फ्लाईट पुण्याहून नांदेडला येण्यासाठी 4:30ला होती आणि मी एअरपोर्टवरती साधारण 3 वाजता पोचणार होतो.
आणि माझे काही रिलेटिव्स, माझी मेहुणी आणि तिची मुलगी हैदराबादहून येणार होते आणि ते 3ला एअरपोर्टवरती पोचणार होते. तर मी एअरपोर्टला पोचल्यानंतर मी त्यांना एक मेसेज पाठवला की मी इथं पोचलेलो आहे आणि गाडी आणि ड्रायव्हर अरायवल्समध्ये आहेत, तर तुम्ही ड्रायव्हर तिथं असेल, तुम्ही ड्रायव्हरकडे जात. आमचा स्वतःचा ड्रायव्हर आहे, त्याच्यामुळे ते त्याला ओळखत होते. पण मी ते जे व्हॉट्सॲपमध्ये टाईप करत होतो असं मला वाटलं, पण मी ते चुकून व्हॉट्सॲपच्या सर्चमध्ये टाईप केलं आणि तिथं टाईप केल्यामुळे ते गुगल, आता जसं आपलं ChatGPT आहे तसं गुगलचं जे व्हर्शन आहे त्याच्यामध्ये ते गेलं आणि त्याचं मला उत्तर आलं. म्हणजे त्यांनी समजून घेतलं सगळं, सोमनाथ तिथं उभा आहे, गाडी आहे. तर मग त्याचं गुगलचं मला काय उत्तर आलं, थँक्यू व्हेरी मच, मी फार आभारी आहे, पण मला सोमनाथची मदत होऊ शकणार नाही म्हणून. कारण गुगलला काय सोमनाथची मदत होणार नाही, की तसं होणार नाही. पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी सोमनाथला माझं आभार प्रदर्शन करू शकेन, कारण ती ऑफर आली. म्हणजे तुम्ही आता बघा की आता मी टाईप केलं, ती भाषा त्यांनी पूर्णपणे समजून घेतली आणि मग त्याचं उत्तर तयार केलं आणि उत्तर पण असं तुटक नाही. पूर्वी आपण जेव्हा इंटरनेटमध्ये घालायचो काहीतरी तुटक काहीतरी यायचं, इथं म्हणजे अत्यंत मृदू भाषेत असं सगळं तिथं येतं. आणि मग ते कसं काय होतं, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला लार्ज लँग्वेज मॉडेल्स वापरावे लागतात. आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजे काय की आपल्याला AIला शिकवावं लागतं की आता अनेक वाक्य, अनेक हे म्हणजे काय करतात की संबंध इंटरनेट AI शिकतो. म्हणजे इंटरनेटवरती जे जे आहे ते सगळं ओपन डेटा आहे तो, आणि ते लार्ज लँग्वेज मॉडेल शिकतात. आणि हे जे शिकणं असतं ते अत्यंत अवघड असतं. ते 2 कारणांसाठी. एक म्हणजे त्याचे अल्गोरिथम्स बनवायचे, म्हणजे त्याला कसं शिकवायचं ते AIचे अल्गोरिथम्स बनवायचे, नंबर 1. आणि नंबर 2 डेटा लागतो, आणि तुम्हाला फार डेटा लागतो, आणि तो डेटा क्रंच करायला तुम्हाला अत्यंत मोठे असे कम्प्युटर्स लागतात. तर आता कम्प्युटर्स म्हणजे किती, तर आता आपण 1 लाख रुपये 2 लाख रुपयेमध्ये त्याच्याबद्दल काही बोलून काही उपयोग होत नाही. $बिलियन मध्ये बोलावं लागतं, आणि $बिलियन म्हणजे किती, 8,000 कोटी रुपये. तर आता लँग्वेज मॉडेल ट्रेन करायला ओपन AI म्हणून कंपनी आहे, त्याचं तुम्ही ऐकलं असेल ओपन AI विषयी, की ज्यांनी ChatGPT बनवलं आहे, ते ट्रेनिंग करायला त्यांना $10 बिलियन म्हणजे 80,000 कोटी लागले. आणि मग कारण मी ऐकलं होतं की त्यांना $10,000 मिळालेले, $10 बिलियन मिळालेले आहेत. मी कोणाला विचारलं इतके घेऊन तर काय करणार, किती शास्त्रज्ञ जमवणार, किती कम्प्युटर, नाही त्याच्यासाठी नाही, फक्त कम्प्युटर्स वापरायला तेवढा पैसा लागतो, आणि मग त्याच्यासाठी फार मोठा इलेक्ट्रिकल कन्झम्पशन असतं, त्याच्यासाठी पैसा लागतो. हे म्हणजे काय की आपल्याला वापरणं सोपं असतं, ते सोमनाथला थँक्यू म्हणून वाक्य पाठवू शकतं, पण ट्रेन करायला अतिशय अवघड असतं. आणि आता अजून पण एक फार इंटरेस्टिंग गोष्ट घडलेली आहे की जे इंटरनेटवरती माहिती आहे ती पूर्णपणे वापरून ट्रेन करून टाकलेली आहे. म्हणजे आता ट्रेन करायला काहीच माहिती राहिलेली नाही आहे, आणि त्याच्यामुळे त्याची कॅपॅसिटी वाढवणं जवळजवळ अशक्य झालेलं आहे. राईट. आता हे सगळं कधी झालं, तर मग आपल्याला नेहमी, आता समजा मी तुमच्या समोर खगोलशास्त्राविषयी भाषण केलं तर मी काय काय गोष्टी सांगतो की केपलरने त्याचा शोध केला, गॅलिलिओने केला, न्यूटनने केला, आईन्स्टाईनने केला, मग त्याच्यानंतर आपल्या काळात झालं, आणि त्याच्या आधी पण आपण गेलो तर आर्यभट्टाने केलेलं आहे, भास्करांनी केलेलं आहे. म्हणजे आणि आर्यभट्ट आणि भास्कर जसे मोठे शास्त्रज्ञ होते तर तशा शास्त्रज्ञ इतर देशांमध्ये पण होते. तर सगळ्या ह्या मिळून जे केलेलं आहे ते गेले 2-3 हजार वर्ष कमीत कमी चालू आहे. आपल्या वेदांमध्ये पण त्याच्याविषयी माहिती आहे, आणि ती सगळी क्युम्युलेटिव्ह माहिती असते, संबंध त्याचा एफेक्ट होतो. पण AIमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण जो म्हणतो तो शब्दप्रकार पहिल्यांदा कुणी वापरला तो 1956 साली. तेव्हा एक मीटिंग होती, आता ही जशी मीटिंग आहे तशी, आणि त्या मीटिंगमध्ये कोणीतरी म्हटलं की आपण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणू. म्हणजे आपल्याला किती वर्ष झाली, 56 ते आता फारशी वर्ष झालेली नाही आहेत. मग त्याच्यानंतर परसेप्ट्रॉन म्हणजे काय
की सगळ्यात अगदी सोपा असा AIचा प्रकार मी तुम्हाला दाखवतो आता तो 1958 सालपासून साधारण 70 सालापर्यंत त्याची प्रगती झाली. त्याच्यानंतर मग आता जसे ते AIचे सर्किट्स मोठे होत गेले त्यांना ट्रेन कसं करणार, मग त्याला बॅक प्रोपेगेशन म्हणून एक कला आहे आणि ती अत्यंत सोपी आहे. पण त्याच्याविषयी शोध कोणी लावला पहिल्यांदा तो 1986 साली. मग कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क्स आणि आपण डीप लर्निंग जे म्हणतो ते 2006 पासून, म्हणजे फक्त 19 वर्ष झाली त्याला. आणि शेवटचं तुम्ही बघा ट्रान्सफॉर्मर जे आहे 2016 आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्स वगैरे गेल्या 3 वर्षात. म्हणजे इतकी प्रगती गेल्या 3 वर्षात झालेली आहे की आपण अत्यंत क्लिष्ट अशी प्रमेय सोडवायला तर आपला मोबाईल वापरून तो करू शकतो, ओपन डेटा वापरून करू शकतो. म्हणजे किती ॲक्सेलरेटेड आहे प्रगती आणि त्या प्रगतीवरती आपला कंट्रोल आहे का. तर म्हणजे आता चेस आपण खेळतो. विश्वनाथन आनंद येतोपर्यंत आपल्याकडे कोणी ग्रँडमास्टर नव्हता. तो आपला खेळ आहे पण तो सगळं आपल्यापेक्षा बघायचे. आता विश्वनाथन आनंदनी जेव्हा हे सुरू केलं चेस, ते ग्रँडमास्टर झाले, त्याच्यानंतर लोकांना स्फूर्ती आली आणि ती स्फूर्ती आल्यानंतर मग अनेक ग्रँडमास्टर आपल्याकडे व्हायला लागले. सगळ्यात यंग असा 12 वर्षाचा आहे. आणि आता इंग्लंडमध्ये 2 नॅशनल चॅम्पियन्स म्हणजे टॉप इंग्लिश चेस प्लेयर्स तर कोण आहेत, एक 11 वर्षाची मुलगी आणि एक 12 वर्षाचा मुलगा. हे गेल्या वर्षी मी वाचलं. आता 1-1 वर्ष त्यांचं वय वाढलेलं आहे आणि ते दोघे ग्रँडमास्टर आहेत आणि दोघे भारतीय वंशातले आहेत. तर त्याच्यामुळे आता एकदम आपली अशी प्रगती सुरू झालेली आहे. पण जर का आता तुम्ही चेसमध्ये जो नंबर 1 घेतला तर त्याला किती मार्क मिळतात चेसमध्ये, 2000. त्यांचे जे पॉईंट्स असतात तो 2000. पण गुगलचा जो डीप माइंड वापरून चेसचा प्रोग्राम बनवलेला आहे त्याचे पॉईंट्स आहेत 4000. म्हणजे ते आपल्यापेक्षा दुप्पट पटीने चांगलं चेस खेळू शकतं. तर आता तर चेस खेळायला इतकं येत असलं तर अजून ते काय काय करणार आहे ती बुद्धिमत्ता. म्हणजे ते आपला कंट्रोल घेईल का, म्हणजे ती ज्या बुद्धिमत्तेला जे लागेल तेच करणार का. तर हा फार मोठा प्रश्न आहे. तर आता मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. आता इथे रोझेनब्लॅट म्हणून आहेत आणि त्यांनी पहिला परसेप्ट्रॉन बनवला आणि तो परसेप्ट्रॉन इथं बघा किती मोठं ते यंत्र आहे. ते असं असायचं. मी जेव्हा टाटा इन्स्टिट्यूटमध्ये होतो आणि मी तिथं संशोधन करत होतो, मी लहान होतो तेव्हा, तर तेव्हा लोक बघायला यायचे माझे रिलेटिव्स वगैरे. मी त्यांना कम्प्युटर दाखवायला जायचो आणि तसा एका हॉलमध्ये अतिशय सुंदर असा कम्प्युटर आणि मग ते असे टेप्स फिरत असायचे आणि सगळ्यांना बघून लोकांचं डोकं फिरायचं. ते म्हणाले की किती तुम्ही छान करताय, किती मोठं तुमच्याकडे यंत्र आहेत. पण आता माझ्या खिशात जो मोबाईल आहे तो त्या कम्प्युटरपेक्षा जास्त पॉवरफुल आहे आणि तो दाखवून मी कोणालाही इम्प्रेस करू शकत नाही. तसंच ह्याचं होतं. हा आता इतका इम्प्रेसिव्ह दिसतो पण त्याच्या मागचं सायन्स फार सोपं होतं पण ते कोणालाही माहिती नव्हतं आणि रोझेनब्लॅटनी त्याच्यावरती बरंचसं संशोधन केलं आणि त्याने तो बनवला होता. त्याला परसेप्ट्रॉन म्हणतात. आणि परसेप्ट्रॉन म्हणजे काय, काही वेळापूर्वी मी तुम्हाला आपल्या मेंदूमध्ये जे न्यूरॉन असतात त्याच्याबद्दल दाखवलं. आणि त्या न्यूरॉनमध्ये काय होतं की तुम्ही त्या डेटा इनपुट करू शकता आणि त्याचं प्रोसेसिंग होतं आणि मग त्यातून आउटपुट बाहेर पडतं. तर इथं त्याच्या उजवीकडे मी आकृती दाखवलेली आहे. तिथं बघा की 2 प्रकारचे तिथं ठिपके आहेत, तिथं लाल आणि निळे. आणि मग समजा मी तुम्हाला एक दाखवलं की हे सेपरेट कसे करायचे आणि समजा मी तुम्हाला अजून एक ठिपका दिला तो ह्या भागात आहे का त्या भागात आहे, तर तुम्ही अशी एक रेष तिथं मारू शकता, लाईन करू शकता. कारण त्याचं मॅथमॅटिक्स फार सोपं असतं, गणित फार सोपं असतं आणि त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता की जे उजवीकडे आहे ते एक प्रकारचे, डावीकडे आहे ते एक प्रकारचे. पण समजा त्याच्यापेक्षा आपण जास्त क्लिष्ट असं गणित घेतलं की तिथं बघा की 2 तऱ्हेचे ठिपके आहेत पण ते सेपरेट करायला आपण एक रेष घालू शकत नाही की आपल्याला एक मोठी कर्व घालू शकते. आणि हे 2 डायमेन्शन्समध्ये, समजा 50 डायमेन्शन्समध्ये हे करतं कसं करतंय. तर असा मशीन लर्निंग ह्याला म्हणतात आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. ते वापरून तुम्ही करू शकता. पण हे फक्त असलं गणित नाही पण ह्याचा उपयोग पण फार होऊ शकतो. आता समजा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही प्रायमरी हेल्थ केअर वर्करकडे गेलात
आणि त्याला सांगितलं की मला सर्दी झाली आहे, सर्दी किती दिवसापासून आहे, कोणत्या सीझनमध्ये आहे आणि किती खोल आहे तुमची सर्दी, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सर्दी झालेली आहे का, हे सगळे डेटा पॉईंट्स होतात. आणि असे डेटा पॉईंट्स ह्या मशीन लर्निंगला आपण देऊ शकता, ह्या न्यूरल नेटवर्कला, आणि मग त्यातून कन्क्लुजन बाहेर पडतं. पण समजा आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते इथं बघा, इथं ट्रेनिंग कसं त्याचं होतं आहे. म्हणजे ट्रेनिंग म्हणजे काय, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स का म्हणतो, कारण ते दिलेले एक्झाम्पल्स वापरून ते जे न्यूरल नेटवर्क आहे ते स्वतःला ट्रेन करून घेते आणि त्याचं ट्रेनिंग प्रगत होते. तुम्ही बघा ते कर्व्स कसे चेंज व्हायला लागलेले आहेत. आणि बिकॉज इट इज डुईंग इट इटसेल्फ, मी त्याला हात धरून ते करत नाही आहे, मी त्याला सांगत नाही की हे इथे आहे, तिथे आहे, तिथे आहे. इट इज ट्रेनिंग इटसेल्फ अँड दॅट इज वाय इट इज कॉल्ड इंटेलिजन्स. तर आता जर का माझे प्रॉब्लेम जे आहेत ते फार क्लिष्ट व्हायला लागले तर ते नेटवर्क पण क्लिष्ट होऊ शकतात. इथं मी तुम्हाला असं नेटवर्क दाखवलं आहे, पण काही काही वेळा असे 5 लाख 10 लाख युनिटचे नेटवर्क लागतात आणि हे नेटवर्क वापरणं अशक्य होतं. आता कसले प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार असे नेटवर्क वापरून, मी तुम्हाला एक अत्यंत सोपं असं उदाहरण देतो. हा कोणाचा फोटो आहे तुम्हाला माहिती आहे का? दिसत नसेल. बराक ओबामा, जे पूर्वी आपले प्रेसिडेंट, आपले नाही अमेरिकेचे प्रेसिडेंट होते. ट्रम्पचं ऐकलं ते आपले प्रेसिडेंट पण होतील. ओके, तर आता हे बराक ओबामा आहेत. आता अशी जर का मला एक प्रतिमा बनवायची असली की माझा सेलफोन वापरून मी लगेच बनवू शकतो, मी तुमचा फोटो काढू शकतो. आणि त्याच्यामध्ये किती पिक्सेल असतात तुम्ही फार अभिमानाने सांगितलं, 12 मिलियन पिक्सेल माझ्या सेलफोनमध्ये आहेत. 10,000 रुपयाच्या सेलफोनमध्ये पण तेवढे पिक्सेल असतात. तर मग आता हे पिक्सेल वापरून जर का मी नेटवर्क बनवलं तर मला ते वापरून कधीच गणित करता येणार नाही. तर मग मी काय करू शकतो की आता हे जे आहे याचं रेझोल्युशन कमी करू शकतो. आता इथं बघा, बराक ओबामाची प्रतिमा, मी त्याचं रेझोल्युशन कमी केलं आहे, म्हणजे डेटा कमी झाला, म्हणजे मला इतका मोठा नेटवर्क लागणार नाही. पण मग त्याची माहिती पण कमी झाली. आणि जर का मी नेटवर्कला विचारलं की हा कोण आहे, तो कधी ओबामा म्हणून म्हणेल, कधी ट्रम्प म्हणून पण म्हणेल, की तर त्याच्या कारण का की रेझोल्युशन नाही आहे, डेटा पूर्णपणे नाही आहे. तर मग आता काय करायचं? डेटा पूर्ण असला तर सगळं अवजड होतं, डेटा नसला तर उत्तरं बरोबर येत नाहीत. मग काय करायचं? मग आपण कसं हे बघतो ते विचार करायचा. आता समजा मी तुमचा कोणाचा चेहरा बघतोय, त्या चेहऱ्यामध्ये अनेक पिक्सेल्स आहेत, पण माझा मेंदू ते प्रत्येक पिक्सेल हा काय हा काय हा काय असं बघत नाही. मी काय बघतो तर तुमचा चेहरा मोहरा कसा आहे, केस कसे आहेत, डोळे कसे आहेत, भुवया कशा आहेत, नाक कसं आहे. म्हणजे काय की आय एम डुईंग अ फीचर अनालिसिस, आय एम नॉट डुईंग अ पिक्सेल बाय पिक्सेल अनालिसिस. मी तुमचे फीचर्स, तुमचे हावभाव हे सगळे कसे आहेत. तर मग लोकांना वाटलं की आपण नवीन तऱ्हेचा नेटवर्क बनवावा आणि त्याला म्हणतात कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क. म्हणजे काय की असं आपण समजा तिथे कुत्र्याचं चित्र आहे आणि ते कुत्र्याचं जे चित्र आहे ते आपल्याला अॅनलाइज करायचं आहे. तर मग मी निरनिराळे तऱ्हेचे फिल्टर्स वापरून ते करू शकतो. आणि एकदा ते झाल्यानंतर तर आता इथं बघा, तर आता तुम्ही बघा इथं जो नेटवर्क आहे तो ट्रेन केलेला आहे. आणि त्या नेटवर्कला काय करता येतं, जर का तुम्ही त्याला एक चित्र दाखवलं तर नेटवर्क सांगू शकतो की या चित्रात काय आहे, की ती कार आहे का घोडा आहे का अजून कोणत्या प्रकारचं ॲनिमल आहे. आणि इथं बघा त्याला कारचं चित्र दाखवलं तर बरोबर सांगतो की ती कार आहे, कारण ती जे ग्रीन आहे तो सर्वात मोठी म्हणजे ती आकृती आहे. त्याचा अर्थ असा काय होतो की प्रोबॅबिलिटी ती कार असण्याची फार आहे. तर अशा प्रकारचे नेटवर्क फार महत्त्वाचे झाले. तर आता मला त्याचा काय व्यक्तिगतपणे काय उपयोग होतो की आता ह्या गॅलेक्सीज आहेत, आकाशगंगा आहेत, ह्या निरनिराळ्या तऱ्हेच्या आकाशगंगा आहेत. आणि जर का एक्सपर्टला दाखवलं ते सांगू शकतात की कोणत्या प्रकारची आकाशगंगा आहेत. पण ह्या आकाशगंगा आता आम्ही अशा तऱ्हेचे नेटवर्क वापरून त्याचा अभ्यास करतो. आता हे मी तुम्हाला एक सर्किट दाखवतोय, ह्याला GAN म्हणतात. GAN म्हणजे काय? जनरेटिव्ह ॲडव्हर्सेरियल नेटवर्क.
ह्याच्यामध्ये काय होतं ज्ञानमध्ये की तुम्ही आधी डेटा घ्यायचा. म्हणजे समजा मी तुमच्यासारख्या व्यक्तींचे बरेच फोटो काढले, सगळ्यांचे हजारो लाखो फोटो काढले, तर मी ह्या ज्ञानला ते ट्रेन करू शकतो. आणि ह्या ज्ञानला ट्रेन केल्यानंतर मग त्याला अजून एक प्रकारचं ट्रेनिंग देतं की हा डेटा वापरून तुम्ही फेक इमेज बनवायची. म्हणजे काय की आता जर का तुम्ही सकाळ किंवा महाराष्ट्र टाइम्स वाचलं तर त्या कन्व्हिनियंट प्रकारे ते पूर्वी छान फोटो द्यायचे त्यांच्या वार्ताहरांनी काढलेले. आता ते म्हणतात AI जनरेटेड. AI जनरेटेड म्हणजे काय, असा नेटवर्क वापरून नवीन प्रतिमा जनरेट करायच्या आणि त्या प्रतिमा खऱ्या नसणार, पण त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे तुम्ही इझिली सांगू शकत नाही. त्याचं अतिशय छान उदाहरण आहे की आता शेवटी तो बेकम आहे आणि तुम्ही बघा 2014 साली या ज्ञानचा शोध लागला, त्याच्यानंतर फक्त त्या रेझोल्युशनचे यायचे. 2017 3 वर्षात किती प्रगती झालेली आहे बघा, म्हणजे किती सुंदरपणे बनवू शकू. तर मी उदाहरण म्हणून मी माझ्या एका सहकार्याला सांगितलं की मला एक तू इमेज जनरेट कर. आणि ही कसली इमेज आहे, मी म्हटलं स्पेसिफिकेशन काय होतं, फ्रेंड्स हॅव्हिंग कॉफी इन अ कॅफे इन बेंगलुरू. राईट, म्हणजे मी त्याला म्हटलं की फ्रेंड्स, तर लगेच एक साधारण 20 सेकंदात ही प्रतिमा जनरेट झाली ज्ञान वापरून. आणि तुम्ही बघा तिथं 2 फ्रेंड बसले तर कॉफी पित आहेत. पण मी मग त्याच्यात मी काय म्हटलं, आता हे दुसरं चित्र बघा, फ्रेंड्स हॅव्हिंग कॉफी इन अ कॅफे इन पुणे इंडिया. मग वरचं बेंगलुरूचं आहे, खालचं पुण्याचं आहे, पण फरक काहीच नाही आहे. म्हणजे तसंच एक मुलगा आणि एक मुलगी तिथं बसलेले आहेत, दोघे कॉफी पित आहेत. तर मला आनंद कधी झाला असता जर का मी म्हटलं की बेंगलोरमध्ये कॉफी दाखवा, तर जर का तरी छान स्टीलच्या पेल्यामध्ये, ते तुम्हाला मद्रासी कॉफी कसे देतात ते माझ्या स्टीलच्या पेल्यामध्ये 4 लोक 3 कॉफी पित आहेत. कारण बेंगलोरमध्ये नेहमी असतं 1/2, 2/3, 3/4 असं असलं तर बेंगलोर म्हणून समजलं असतं. आणि पुण्यामध्ये तर लिहाळ झालं असतं ते. मग आता फॉर एक्झाम्पल मागे जर का एक मराठीत मेनू असला तर मी म्हटलं असतं ते पुण्याचं आहे. हे का नाही आहे, हे का नाही आहे, म्हणजे तिथपर्यंत आपलं ट्रेनिंग पोचलेलं नाही आहे. कारण जेवढं ट्रेनिंग असतं तेवढंच म्हणजे यू विल गेट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय तुम्हाला चांगली चित्र मिळू शकत नाहीत अँड यू रिक्वायर द ट्रेनिंग फॉर. आणि आता हे खगोलशास्त्रज्ञाचं आकाशगंगा असे बनवतात ज्ञान वापरून. तर आता ह्याच्याबद्दल मी जास्त सांगत नाही, पण आता मी सांगितलं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि त्याच्यात काय येतं त्याच्या खाली, तर तिथं मी लिहिलेले आहेत, म्हणजे ट्रान्सलेशन करता येतं. तर आता मी बऱ्याच वेळा आता ट्रान्सलेशन करतो. तर आता फॉर एक्झाम्पल तर माझे हे सगळे जे पॉवर पॉईंट आहेत त्यातले काही मला इंग्रजी शब्द काढून मराठी झाल्याचे होते. मला नेहमी माहिती नसतात काय करायचे, तर ते मी अतिशय सोप्या प्रकारे ट्रान्सलेशन सॉफ्टवेअर वापरून करू शकतो. किंवा सेंटिमेंट ॲनालिसिस. सेंटिमेंट ॲनालिसिस म्हणजे काय की आपण काहीतरी एक वाक्य बोलतो, पण ते वाक्य आपण रागाने बोललो आहे का आपण आनंदात बोललेलं आहे का फक्त माहिती देण्यासाठी बोललेले आहे, तर ते कसं आपण ओळखतो, तर आपण त्याच्या टोनवरून ओळखतो, एम्फॅसिसवरून ओळखतो. पण जर का आपण ते वाक्य लिहिलं तर त्याच्यामध्ये पण आपल्याला निरनिराळ्या प्रकारे करता येतं. जेव्हा पु ल देशपांडे लिहायचे तर ते म्हणायचे की अगदी अगदी सोपं तिथं काहीतरी ते असायचं, पण ते वापरून आपल्याला फार फार म्हणजे हसू यायचं, कारण ते संदर्भ आपल्याला समजू शकतो. तर मला एक गोष्ट नेहमी आठवते, त्यांनी कुठेतरी 2-4 वाक्य होती की एक व्यक्ती आजारी असते आणि ती डॉक्टरकडे जाते आणि म्हणतात की आता आजारी आहे, डॉक्टर गोळ्या देतात, औषध, पूर्वी ते द्यायचे ना औषध वगैरे, तसं औषध देतात त्यांना आणि म्हणतात हा तर काय. मग आता आपण आजारी असतो की आपल्याला विचारतो काय खाता आहे, तर मग ते डॉक्टर त्यांना एक लिस्ट आहे त्या व्यक्तीला की हे खाता येतं. मग त्या म्हणतो पण जेवढा अधिक आहे जेवढानंतर. म्हणजे तुम्ही बघा की आपले कन्व्हर्टिंग आपत्ती जी असते ऑपॉर्च्युनिटी ऑफ इटिंग फूड, पण हे जे कन्व्हर्सेशन आहे मी फक्त शब्दात तुम्हाला सांगितलं तर कसं म्हणजे विनोदी आहे आणि कसं समजणार, कारण त्याच्या अरेंज सेंटिमेंट ॲनालिसिस. तर आता आणि हे सगळं वापरायला ते एक मी तुम्हाला सांगतो की बरंच अवघड होतं ते, आणि गेल्या 5-7 वर्षात बरीच प्रगती झाली. आणि मुख्य जी प्रगती झाली ती तर बघा 3रं वर्ष तुम्ही बघितलं
की सेल्फ अटेन्शन आणि ट्रान्सफॉर्मर म्हणून आहे. आणि त्याच्या बाजूला मी काय लिहिलंय, अटेन्शन इज ऑल यू नीड. म्हणजे रिकरंट न्यूरल नेटवर्क्स म्हणून होते ते वापरायचे, पण ते बरंच अवघड होतं वापरणं आणि ते कॅपॅसिटी फार कमी होती. मग 2017 साली 8 लोकांनी मिळून एक पेपर लिहिला आणि ते सगळे गुगलमध्ये काम करायचे. आणि त्यांनी आता असे पेपर लिहिला की मग फर्स्ट ऑथर कोण, सेकंड ऑथर कोण वगैरे नेहमी प्रश्न पडलेले असतो. त्यांनी ते रँडमाइज केलं आणि मग त्यात पहिला ऑथर कोण, एक वासवानी म्हणून भारतीय वंशाचं एक माणूस, म्हणजे अगदी यंग होतं, तर त्याचं नाव होतं. आणि तिसरं नाव निकिता म्हणून एका मुलीचं आहे आणि ती पुणे इन्स्टिट्यूट फॉर कम्प्युटर टेक्नॉलॉजी म्हणून PICT म्हणून आहे, तर तिथं तिचं शिक्षण होतं. पण आता तिथं गुगलमध्ये होते आणि त्यांनी जो पेपर लिहिला तर 4 पानी तो एक निबंध त्यांनी लिहिला आहे. त्याला जगात आतापर्यंत सगळ्या पेपरपेक्षा जास्त सायटेशन मिळालं, 1.5 लाख सायटेशन त्याला मिळाले. तर मग ते इतकं काय महत्व, हे पेपर वापरून आज याच्यामध्ये जे आलं होतं पेपरमध्ये ते वापरून GPT म्हणून जे आहे त्याची निर्मिती लोकांनी केली ओपन AI आणि त्यातून ChatGPT बाहेर केलं. म्हणजे अत्यंत महत्वाचा असा तो पेपर आहे. आणि तर आता मी भाषण संपवतो, पण त्याच्या आधी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो की हे सगळं झालं, टेक्नॉलॉजी झाली, मी वापरू शकतो, पण मला रोजच्या रोज काय AI हेल्थ केअर, तर तुम्हाला डायग्नोसिस करता येतं, क्लिनिकल ट्रायल्स करता येतात आणि मग त्याच्यानंतर पर्सनलाइज मेडिसिन मिळतं. पर्सनलाइज मेडिसिन म्हणजे काय की आता मला काही आजार झाला तर तो ट्रीट करायला आपण एक नियम वापरून तो ट्रीट करतो. पण जर का आपण त्याच्याही खोलात शिरलो तर मला माझ्या बॉडीचं जे रिॲक्शन आहे तर त्याचा विचार करून तुम्ही त्याला ट्रीट करू शकता. आता अजून इथं बघा की अजून एक आहे, ह्याला म्हणतात EEG, म्हणजे काय की इलेक्ट्रॉन्सेफेलोग्राम. तर तिथं त्या व्यक्तीच्या डोक्यावरती सेन्सर्स बसवलेले आणि किती ते 64 सेन्सर्स आहेत ब्रेनवर. आणि ते सेन्सर्स वापरून त्याचे आपण जसं ECG काढतो, तुम्ही सगळ्यांनी ECG बघितलं असेल, तसं ह्याला EEG म्हणतात. आणि ते 64 तिथे EEG आहे, ते ॲनलाइज करणं अत्यंत अवघड होतं. पण इथं AI वापरून केलेलं आहे. जर का समजा नॉर्मल व्यक्ती असली तर त्याचं तुम्ही ॲनालाइज केलं की त्याचं पॉवर स्पेक्ट्रम असेल. पण समजा कन्कशन झालं म्हणजे काय की समजा ती व्यक्ती स्कूटरवरती जात होती आणि आदळली, डोकं रस्त्यावरती आपटलं, तर कन्कशन झालं. कन्कशन झालं तर EEG काढला तो खाली जसं आहे तसं दिसतं आणि त्याच्या दोन्हीमध्ये फरक फारसा नाही आहे तीन. पण AI वापरून आपण त्याच्यातला फरक एस्टॅब्लिश करू शकतो. तर आता शेवटचं म्हणजे AI एज्युकेशन. आपण एका एज्युकेशन संस्थेमध्ये आहोत. त्या संस्थेला AI वापरून काय करता येईल, AI बद्दल काय म्हणायचं. एक म्हणजे एज्युकेशन इन AI. आता मी तुम्हाला अर्ध्या तासाचं 45 मिनिटाचं भाषण देतो, पण हे जर तुम्हाला खरोखर शिकवायचं असलं तर त्याला 6 महिने वर्ष लागतं. तोपर्यंत AI पुढे गेले. तर ते सगळं कसं करायचं, सांभाळून कसं करायचं, तुम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षण कसं करायचं, दॅट कॉल्ड एज्युकेशन इन AI. म्हणजे आधी प्रोफेसर लोकांना ते शिकवायला पाहिजे, पण त्यांनी तुम्हाला शिकवायचं, कारण सगळं नवीन काय असतं. तर मग आणि मग कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये, शाळांमध्ये किंवा सिटीजन्स आज बरेच लोक जे माझं भाषण ऐकत आहे तर त्यांचा AI-शी त्याचा काही खास संबंध नसतो, पण त्याला समजून घ्यायचा आणि त्याचा वापर करायचा. दिस इज एज्युकेशन इन AI. पण AI एज्युकेशनचं उलट अगर ह्या संस्थेला वापरायचं असतं AI तर ते कसं वापरू शकतो. तर लर्निंग अँड टीचिंग म्हणजे त्यांना तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो, टीचिंगमध्ये उपयोग होऊ शकतो, लर्निंगमध्ये होऊ शकतो. परीक्षेत इव्हॅल्युएशनमध्ये आणि मग त्या संस्थेला ॲडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंटमध्ये सगळीकडे त्याचा उपयोग होतो. तर आणि हे मराठीमध्ये केलं होतं, पण आता ते आपल्याला वेळ नाही. तर शेवटची माझी स्लाईड आहे. तर AI इन एज्युकेशन, स्टुडंट सपोर्ट, गायडन्स, जस्ट इन टाइम फायनान्शियल एड, अर्ली वॉर्निंग. अर्ली वॉर्निंग म्हणजे काय
की जर तुम्ही अभ्यास चांगला करत असतं पण काही कारणामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता तुम्ही बघा की कोटामध्ये काय झालं की तिथं जातात ते IIT शिक्षण घ्यायला परीक्षेसाठी, पण दरवर्षी बरेच कोणाला ते जमत नाही तर परत जातात किंवा आत्महत्या करतात. गेल्या 2 दिवसात 2 झालेले आहे. तर त्यांना ते समजून घेता आलं टीचर्सना, तुमचे एक्झामिनेशन करू शकले, तुमच्या वागण्यावरून त्यांना समजलं तर अर्ली वॉर्निंग सिस्टीम बाहेर पडू शकते. तर अशा प्रकारे AIचा आपल्याला सगळा उपयोग होऊ शकतो. ते अत्यंत सुंदर असं फील्ड आहे आणि त्या सर्वांनी त्याचा अभ्यास करावा असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आभारी आहे. थँक्यू.